गुड मॉर्निंग. मागच्या तासाला मी एरिया ऑफ रोम्बस म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र सांगितलं बघा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर इंग्लिश मध्ये एरिया ऑफ रोम्बस बरोबर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ रोम्बस बरोबर 1/2 वन हाफ. इंग्लिश मध्ये वन हाफ म्हणतात त्याला. 1/2 कर्णांचा गुणाकार इंग्लिश मध्ये वन हाफ. प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स. आता दोन डायगोनल आहेत बघा. मी आकृती काढली होती, आठवतं का तुम्हाला? ए बी सी आणि डी हा समभुज चौकोन आहे रोम्बस आणि समोरासमोर जोडले हे झाले डायगोनल कर्ण. ए सी व बी डी हे कर्ण आहे. म्हणजे एक याला जर पहिला कर्ण म्हणलं याला दुसरा कर्ण म्हणलं. कर्ण एक आणि कर्ण दोन म्हणजे सूत्र असं होईल बघा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण एक गुणिले कर्ण दोन. आणि इंग्लिश मध्ये एरिया ऑफ रोम्बस वन हाफ. इंग्लिश मध्ये कर्णाला डायगोनल म्हणतात. हा डी पहिला कर्ण म्हणजे D1 आणि दुसरा म्हणजे D2. पण हे सूत्र D1 आणि D2, D1 म्हणजे पहिला कर्ण, D2 म्हणजे दुसरा कर्ण. हे सूत्र तुम्ही दोन्हींनी पण वापरायचे मराठी आणि इंग्लिश. मग आता नवीन एक सूत्र मी एकत्र तयार करतो बघा. एरिया ऑफ रोम्बस चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर वन हाफ D1 into D2. हे महत्वाचं सूत्र. आता हे यूज करणार आहे आपण याच्यासाठी. एक्झाम्पल नंबर आता तुम्ही 5 नंबर 6 वर ऍक्टिव्हिटी आहे. मी ते तुम्हाला का मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितली आहे. तुम्ही ती पुन्हा एकदा पाहू शकता आणि त्यावरून त्याची उदाहरण सोडू शकता. एक्झाम्पल नंबर 1 इंग्लिश मध्ये सांगतो आधी. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर. लेंथ ऑफ diagonals of rhombus are 14 cm and 16 cm. Find its area. चौरसाचे कर्ण चौरसाचे समभुज चौकोन सॉरी चौरस शब्द झाला बरं का. समभुज चौकोन एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 14 व 16 सेमी आहेत. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. बघा दिलेली माहिती गिव्हन डाटा. नीट लक्ष द्या. दिलेली माहिती किंवा गिव्हन डाटा. लेंथ ऑफ डायगोनल्स परत इंग्लिश मध्ये बघा. लेंथ ऑफ डायगोनल्स. डायगोनल म्हणजे डी, कर्ण म्हणजे डी. दोन कर्ण आहेत म्हणून D1 आणि D2. मग पहा डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 14 आणि 16 म्हणजे D1 बरोबर 14 आणि D2 बरोबर 16 बरोबर. तर एरिया काढायचा. ए बरोबर प्रश्नचिन्ह. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. चौकोनाचे कर्ण. कर्णांना कोणते अक्षर वापरायचे? D1 आणि D2. कर्णांना कुठले अक्षर वापरायचे? D1 आणि D2. नीट लक्ष द्या. कर्ण म्हणजे एक D1 आणि D2. मग कर्ण अनुक्रमे 14 व 16 आहे. D1 14 D2 16. तर त्याचं क्षेत्रफळाला कॅपिटल ए अक्षर वापरतात. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ एरिया रोम्बस वन हाफ D1 into D2 1/2 D1 14 आणि D2 16. याला अपॉन 1 म्हणायचं. छेदस्थानी काय नाही म्हणून छेद म्हणायचं. 2 7 14 7 गुणिले 16 झालं. 16 7 112. चौरस सेमी म्हणा किंवा सीएम स्क्वेअर म्हणा इंग्लिश मध्ये. आणि मग एरिया ऑफ
rhombus is 112 cm square. आणि मराठीमध्ये समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेमी आहे. कळतंय का? आता हे सूत्र लक्षात ठेवा. 1/2 d1 गुणिले d2. आलं का लक्षात? आता याच्यावरची गणित आपण घेणार आहोत. एक गणित झालं बघा आपलं. एक झालं का? समजा आता असं दिलं तुम्हाला डायरेक्ट d1 15.2 आणि d2 कर्ण 1 कर्ण 2 10 सेमी आणि सांगितलंय क्षेत्रफळ. सूत्र हे म्हणजे क्षेत्रफळ 1/2 d1 गुणिले d2. सूत्र याची किंमत किती आहे माहित नाही. d1 किती आहे 15.2, d2 किती आहे 10. पुण्याचं काम करू म्हणजे काय पॉइंट हातात देऊ. पॉइंट सरकून टाकला 152 खाली 1 शून्य द्यावा लागेल. छेदस्थानी 1 घेतली तर बघा काहीच नव्हतं म्हणून डिनॉमिनेटरला 1 घ्यायचा. 0 0 गेला 2 ने भागा. 2 7 14 2 7 12 किती आलं 76 चौरस सेमी किंवा इंग्लिश मध्ये म्हणा सीएम स्क्वेअर. इथे का लक्षात? तिसरं गणित पुस्तकातलं घेतो बघा. पान नंबर 96 लेंथ ऑफ द डायगोनल. आ 11.2 and 7.5 cm respectively. Find area of rhombus. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी. दोन कर्णांची लांबी 11.2 व 7.5 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. बघा दिलेली माहिती ज्याला आपण म्हणतो गिव्हन डाटा. लेंथ ऑफ द डायगोनल्स. डायगोनल्स दोन डायगोनल दिले म्हणजे d1 आणि d2 11.2 आणि 7.5. फाइंड इट्स एरिया. हे बरोबर प्रश्नचिन्ह. मराठी बघा. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची दोन कर्ण आहेत. एकाला d1 आणि एकाला d2 म्हणायचं. 11.2 आणि 7.5 त्याचं क्षेत्रफळ वाला इंग्लिश मध्ये ए म्हणतात. ए सूत्र ए बरोबर 1/2 झालं. काय माहिती आपल्याला हे माहिती का नाही? d1 माहिती आहे d2 माहिती आहे. पॉइंट हाकलून द्या. 112 1 घरे म्हणून खाली 1 शून्य. हे काढून टाका 1 घरे म्हणून खाली 1 शून्य. 2 पंचे 10 112 ला 2 ने भागा 56 आलं. 56 गुणिले 75 खाली 10 100. हातात 56 75 ला 56 ने 6 पंचे 30 6 42 3 45 5 5 25 5 35 2 37 0 42 1 शून्य गेला दुसरा पण गेला. 42 चौरस सेमी किंवा सीएम वर्ग. पूर्णांक उत्तरल्या. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 चौरस सेमी आहे. इंग्लिश वाले म्हणते एरिया ऑफ रोम्बस इज 42 स्क्वेअर सीएम का सीएम स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. 15.2 मध्ये जे पहिलं गणित आहे बघा. पहिलं गणित पहा. लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर 59 24. बघा 59 24 15 आणि
24 डायगोनल्स D1 आणि D2 बघा सेमी म्हणा मराठीमध्ये आणि तर त्याचे क्षेत्र फाइंड इट्स एरिया मराठीमध्ये काय होते बघा समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 15 व 24 म्हणून D1 आणि D2 फक्त सूत्रात किती भरा बघा 1/2 D1 किती आहे 15 आणि हा 24 छेद 2 ने भागा हा 15 आणि हा राहील 12 15 दुने 30 15 आणि 3 18 पूर्ण उत्तर द्यायचं मराठीत द्यायचं इंग्रजीवाल्याने इंग्रजी म्हणजे पहिलं घरी सोपं होतं बघा सेकंड लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ rhombus आर 16.5 and 14.2 समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 16.5 आणि 14.2 आहे 16.5 आणि 14.2 तर त्याचे क्षेत्रफळ काढा फाइंड इट्स एरिया बरोबर आहे सूत्रात किती भरा 1/2 D1 भरा 16.5 आणि 14.2 छेद पॉइंट सर्कल म्हणून 10 हा पॉइंट सर्कल म्हणून 10 2 ने भागा 2 7 14 2 165 गुणिले 71 खाली किती राहिलो मी 2 ने भाग दिला या दोघांचा गुणाकार केला खाली दाबी 10 100 165 ला 71 ने गुणा 5 6 1 7 5 35 7 42 3 7 1 7 4 11 5 6 5 11 5 6 7 2 शून्य काढून घ्या संपलं 117.15 117.15 म्हणजे अशा पद्धतीने पहिले दोन गणित बघा 15.2 मध्ये लगेच झाले आता 5 नंबर 97 वरचं जे दुसरं गणित आहे आपण ते पाहूया व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे पहा आता मी गणितच लिहितो एरिया ऑफ rhombus is 96 square cm and one diagonal is 12 cm. Find the length of its side. गणित फार महत्वाचं आहे मराठीत समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 96 चौरस सेमी आहे व एका कर्णाची लांबी 12 सेमी आहे तर चौरसाची बाजू काढा तर त्या समभुज चौकोनाची बाजूची लांबी काढा तुम्हाला बाजू काढायला सांगितली बाजू सूत्रात बाजू नाही सूत्रात कर्णांचा गुणाकार आहे कर्ण 1 गुणिले कर्ण 2 बघा दिलेली माहिती गिव्हन डाटा एरिया ऑफ rhombus म्हणजे ए समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे ए 96 चौरस सेमी किंवा सीएम स्क्वेअर किंवा स्क्वेअर सीएम वन डायगोनल इज 12 एका कर्णाची लांबी एक कर्ण मग D1 12 सीएम राईट पर्यंत आणि फाइंड लेंथ ऑफ इट साइड काढायची साइड त्याची बाजू काढायची साइड ऑब्लिक बाजू ही तुमचं दिलेली माहिती आहे नीट पहा परत एरिया दिलाय म्हणून ए वन डायगोनल म्हणून D1 आणि साइड काढायची म्हणून साइड क्षेत्रफळ दिलंय 96 कर्णाची लांबी दिली 12 कर्ण म्हणजे D1 आहे बघा एक आणि तर त्याची बाजू काढायची म्हणून साइड आता मला माहिती आहे
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इंग्लिश मध्ये आपण एरिया ऑफ रोम्बस 1/2 d1 गुणिले d2 आपण असं सूत्र लिहितो. हा क्षेत्रफळाचा भाग जो माझ्या हाताखाली जो आहे, मला हा दिलेला आहे 96, बरोबर. आणि d1 दिलेला आहे मला 12, म्हणजे d2 मिळेल, बरोबर. सगळं इकडे ना भागिले जो आहे, भागिले 2 गुणिले होईल, आणि हा गुणिले 12 जो आहे हा भागिले होईल. भागिले 2 गुणिले झाला, गुणिले 12 भागिले झाला, बे 1 बे 7 12, आणि 96 भागिले 2 6 1 6 6 6 36 किंवा 12 आणि 96 म्हणलं तरी चाललं असतं. हा कर्ण आला, तुम्हाला कर्ण विचारलेला नाही. तुम्हाला काय विचारलेलं आहे? बाजू. यासाठी मला इथे आकृती काढावी लागेल. गणित थोडं अवघड आहे. बघा, समभुज चौकोनी असं गृहीत धरा, इट इज अ रोम्बस. हा एक कर्ण, हा एक कर्ण, आणि इथं पी असं गृहीत धरा. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोन करतात आणि दुभागतात, पण काटकोनात दुभागतात, म्हणजे एकमेकाचे भाग सारखे करतात. म्हणजे हा जो कर्ण आहे याचे 2 सारखे भाग करतो, हा जो कर्ण आहे याचे 2 सारखे भाग करतो. इथं म्हणायला लागेल समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. काटकोन करतात आणि दुभागतात, म्हणजे 2 सारखे भाग करतात. डायगोनल ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर चिन्ह आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, एकमेकांचे लंब दुभाजक असतात किंवा एकमेकांना काटकोनात दुभागतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, हे फार महत्त्वाची प्रॉपर्टी बघा, फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. समभुज चौकोन कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. कळतंय का? आता म्हणजेच काय हे बघा, एपी बरोबर पीसी बरोबर, हा तुकडा बरोबर हा तुकडा दोघं सारखे, आणि पूर्णच्या निम्मे एपी बरोबर पीसी, आणि याच्या निम्मे 1/2 एसी. तसंच बीपी बरोबर पीबी, पण निम्मे कोणाच्या? ह्या बीडीच्या. डीपी बरोबर पीबी 1/2 बीडी. ह्याचं कारण हे बघा, कळलं? आता याच्यामध्ये 2 कर्ण आहेत. D1 जो आहे D1, आपण AC ला D1 म्हणू आणि BD ला D2 म्हणू. AC ला BD म्हणू, AC ला D1 आणि याला D2. कर्ण आहेत ते, डायगोनल्स आहेत. डायगोनल 1 ला AC म्हटलं, डायगोनल 2 BD म्हटलं. आता मला AC माहिती आहे. D1 किती आहे? D1 12 आणि D2 16. हे महत्वाचं. आणि इथे किमती भरा, म्हणजे बघा 1/2 एसी किती आहे बघा, 12 6, आणि बीडी किती आहे? 16 18. म्हणजे एपी बरोबर पीसी बरोबर 6, हे 6 6, डीपी बरोबर पीबी बरोबर 8, हे 8 8. हे कळलं तुम्हाला? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्हाला आकृतीमध्ये एपीबी मला साईड काढायची आहे. हा राईट अँगल आहे बघा, सगळे राईट अँगल ट्रायंगल आहेत. ट्रायंगल एपीबी इज राईट अँगल ट्रायंगल. त्रिकोण एपीबी हा काटकोन त्रिकोण आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयाने. काय प्रमेय म्हणतो? हायपोटेनसचा स्क्वेअर
साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर. हा झाला पायथागोरस. म्हणजेच काय, कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. मराठी इंग्लिश मराठी दोन्ही लिहितो. मग बाजू 1 हा काटकोन त्रिकोण आहे, त्याची बाजू ही एक आहे, ही एक आहे, आणि हा काटकोन आहे ना, काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणते, हायपोटेनस. साइड ऑपोजिट टू राईट अँगल, म्हणजे एबी हा कसा काय आहे, एबी हा हायपोटेनस आहे, म्हणजे कर्ण कोण आहे, एबी. मग एबी चा वर्ग बरोबर बाजू 1 एपी आहे तिचा वर्ग, आणि दुसरी बाजू बीपी आहे तिचा वर्ग. साइड 1 एपी, साइड 2 बीपी. किमती भरा. मला वाटतं एपी किती आहे, 6 स्क्वेअर, 6 चा वर्ग. बीपी किती, बीपी म्हणजे बीबी किती आहे, 8 स्क्वेअर, 6 36, आणि हे 64, हे होईल 100. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. मराठीमध्ये म्हणा दोघा वर्गमूळ घेऊन. इंग्लिश मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजू. मला वर्ग नको आहे ना, एबी चा वर्ग आहे, मला वर्ग नको आहे, वर्ग काढून टाकला. आणि हा 10 चा वर्ग आहे ना, मग एबी चा वर्ग काढून टाकला, याचा वर्ग काढून टाकला, म्हणजे उत्तर किती, 10 सेमी किंवा सीएम. एबी म्हणजे त्याची बाजू आहे. उत्तर लिहून टाकायचं. समभुज चौकोनाची बाजू साइड ऑफ इक्विलॅटरल, साइड ऑफ रोम्बस सेमी सीएम. असं एवढं मोठं गणित आहे बघा, किती सोपं आहे. तसं पाहिलं गेलं तर गणित तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो. आता तुम्हाला समभुज चौकोनाची परिमिती विचारली असती तर समभुज चौकोनाची परिमिती काढा. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड. जर तुम्हाला पेरिमीटर काढायचे असेल 4 गुणिले बाजू 8 10, 4 गुणिले 10 40 होईल. पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड 4 इंटू 10 40. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड. आता तिसरं गणित पाहूयात आपण. तिसरं आणि चौथं नीट लक्ष द्या. आता थोडंसं अवघड आहे, मला असं वाटतंय हे गणित तुम्हाला समजलं असेल. सेम तुम्हाला गणित देतो बघा. एरिया ऑफ रोम्बस इज समजा 24 आणि 50. 168. बघा, one diagonal is 24. Find the length of each side. समभुज चौकोना क्षेत्रफळ 168 चौरस सेंटीमीटर आहे. एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे बाजू काढायची. सेम गणित आहे तुम्हाला. आता हे तुम्ही लिहून घेतलेलं आहे. आपण इथे बघा बरं का, एरिया किती 168 किती आहे 24, बाजू काढायची. सूत्रात किती भरा 168 इथे किती 24 गुणिले किती होईल 2 भागिले किती होईल 24 बेजुने 4 168 ला 12 ने भागा. म्हणजे एक कर्ण किती आहे दिलेला 24 आणि दुसरा किती आहे 14. बरोबर, ही लावायचं 24 म्हणजे आलं 12 आणि हे 14.
चुकलं. 24 ने 48 घ्यायचं. 48 घ्या. 48 घ्या. 48 घ्या. चौदा चौक 56, 14 28 एरिया पण बदलावा लागेल. 30 36 एक 48 आहे. फाइंड द चोवीस. 336 भागिले 24, 24 एक 24, 24 चौक 14 येईल. एक 48 एक 14 आहे. इथं 48 इथं 14 आहे. बघा हे 24 आहे आणि हे 7 आहे. इथं किती भरल्या? हा 24 आणि हा 7. 576 49 625 म्हणजे हा 25 चा वर्ग. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजे हा किती? 25. आणि फाइंड इट्स पेरिमीटर. तर त्याची परिमिती काढा. समभुज चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू. परिमितीचं काय सूत्र आहे? 4 गुणिले बाजू म्हणजेच पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड 4 गुणिले 25 100 सेंटीमीटर किंवा सेमी. याची तुम्हाला ह्या गणितावरून पेरिमीटर पण काढता आली पाहिजे. आता जे गणित आहेत बघा ते पाहूयात. सेम गणित आता चौथं गणित आहे बघा. सर्वांचं 15.2. एका समभुज चौकोनाचा कर्ण 30 आहे. एक कर्ण आणि क्षेत्रफळ दिले बघा. नीट गणित पहा. कर्ण आणि एक कर्ण आणि क्षेत्रफळ परिमिती काढायची आहे. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस इज 30. बघा लेंथ ऑफ डायगोनल किती आहे? 30 and एरिया इज 240. नवीन एक गणित घेतो बघा 240. मराठीमध्ये एक कर्ण 30 आहे आणि क्षेत्रफळ किती आहे? 240. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती काढा. फाइंड इट्स पेरिमीटर. मग दिलेली माहिती बघा. एरिया किती दिलाय तुम्हाला? 240. D1 किती दिलाय? 30. सूत्र लिहिलं. इथं तुम्हाला पेरिमीटर परिमिती काढायची. सूत्र लिहिलं बघा. सूत्र किती भरूया? 240 102 हे 30 आहे बघा. 240 ला गुणिले 2 होईल. 30 भागिले होईल. 0 0 गेलं म्हणजे 16 येईल बघा. 16 म्हणजे एक कर्ण किती दिलाय तुम्हाला? 30 आणि दुसरा किती आला? 16. बरोबर आहे का बघा? बरोबर. आणि मग इथं 102 30 म्हणजे हा 15 होईल आणि हा 16 म्हणजे हा 16 होईल. बरोबर का? एक 15 आणि एपी आली 15 आणि पीपी आली 8. हे सगळं एवढं लिहायचं बघा. एपी किती आली? 15 आणि बीपी आली 8. 225 64 289 हा 7 चा वर्ग आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या. 17 आली एबी. साइड किती आली? 17. समभुज चौकोनाची बाजू 17 सेंटीमीटर. साइड ऑफ रोम्बस इज 17. आणि मग इथून इथे यायचं. समभुज चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू. पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड 17 चौक 68. संपलं. हे शेवटचं गणित झालं. आणि आता राहिलं तिसरं गणित. ते सुद्धा खूप सोपं आहे बघा. लिहून घ्या पटकन. मला असं वाटतं अवघड काहीच नाहीये. हा जेवढा भाग आहे ना हा सेम आहे. त्यामुळे काळजीपूर्वक करा. आता तिसरं गणित समजून सांगतो म्हणजे एरिया ऑफ रोम्बस संपेल. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100.
बघा काय दिलंय, पेरिमीटर म्हणजे पी, परिमिती 100 cm किंवा सेमी, अँड लेंथ ऑफ वन डायगोनल म्हणजे D1. व्हॉट इज इट्स एरिया, एरिया काढायचा. हे सोपं गणित आहे बघा बरं का. परत पहा, समभुज चौकोनाची परिमिती, समभुज चौकोनाची परिमिती दिली 100. परिमिती कर्ण म्हणजे एक कर्ण म्हणजे D1 आणि तर त्याचे क्षेत्रफळ काढा म्हणजे A. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण आधी सूत्र कोणतं वापरणार, समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू किंवा पेरिमीटर बरोबर, पेरिमीटर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रोम्बस 4 इंटू साइड. चला तुम्हाला पेरिमीटर किती दिले 100, 4 इंटू साइड गुणिले 4 भागिले म्हणजे साइड किती आली 25 cm किंवा सेमी. झालं इथपर्यंत कळलं. आता नीट लक्ष द्या, खाली हा बघायचं इथपर्यंत बघा. पेरिमीटर दिली म्हणून पेरिमीटरचा फॉर्म्युला, परिमिती सूत्र वापरलं त्याच्यावर मला बाजू मिळाली. ही आकृती काढली, AB ही बाजू आहे बघा, बरोबर आहे. आणि कर्ण एकमेकांना दुभागतात, हे सगळं बरोबर आहे. AP बरोबर BC बरोबर 1/2 AC आणि DP बरोबर PB बरोबर 1/2 BD. आता इथं एकच कर्ण माहिती आहे D1, त्याला आपण AC म्हणू. एकच कर्ण आहे 1/2 48 म्हणजे 24 सेंटीमीटर किंवा cm. म्हणजे AP आला 24, पुढे AP पहा 24, बरोबर. हे माहित नाही त्याला एक म्हणतो. काटकोन त्रिकोण APB, हा काटकोन त्रिकोण आहे. APB राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. हे सगळे इथपर्यंत आलं बघा. आता याची किती भरूया आपण बघा बरं का. AB म्हणजे बाजू आहे, साइड म्हणजे बाजू 25 आहे. बाजू AB बरोबर 25 सेमी किंवा cm. हा इथं बघा AB किती आहे 25, AP किती आला 24, 625 576 आणि BP बरोबर हा असंच राहील. आई वजा होईल 625 वजा 576 वजा बाकी 49. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोघा वर्गमूळ घेऊन वर्ग निघून हा 7 चा वर्ग आहे बघा. म्हणजे BP बरोबर 7 सेमी. आता इथून इथे यायचं. हा BP म्हणजे का BP, हा सॉरी BP हे घ्यायचं. आता थोडंसं अवघड आहे बरं का. BP चा वर्ग बरोबर 7 चा वर्ग. BP आला, BP कुठे बघा बरं. BP म्हणजे हा तुकडा आलाय, मला कर्ण काढता येईल बघा तुकड्यावरून. बघा BP बरोबर 1/2 BD याचा उपयोग करायचा. BP बरोबर 1/2 BD. 7 बरोबर भागिले 2 गुणिले होईल BD आला 14. BD म्हणजे कोण, हायपोटेनस, कर्ण, दुसरा कर्ण आहे म्हणजे D2 आला 14. D1 माहिती आहे बघा. मग सूत्र समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 सूत्रात किती भरा संपला विषय. D1 किती आहे 48. आता D2 किती आला 14 छेदे 7 8 56 7 चौक 28 आणि 5 14 सेमी म्हणा किंवा cm स्क्वेअर म्हणा. सगळ्यात शेवटी येईल आता. म्हणजे तुम्हाला कसंही दिलं, एरिया दिला, एक D दिला, तर तुम्ही दुसरा D2 काढायचा, D1 D2 भरायचे, पायथागोरस वापरायचा.
बाजू दिली, पेरिमीटर दिली, साईड काढली, बाजू दिली, बाजू आली, एक कर्ण दिला होता, हा एक तुकडा मिळाला, हा ही बाजू माहित झाली, दुसरा तुकडा काढला बीपी, दुसऱ्या तुकड्यावरनं बीपी बरोबर 1/2 बीडी, दुसरा कर्ण काढला D2, दोन्ही कर्ण माहित झाले, दोन्ही D1 D2 माहित झाले, एरिया काढला, क्षेत्रफळ काढलं. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 15.2 सोडू शकता. या ठिकाणी 15.2 संपलाय. धन्यवाद.